गिरगावमधील कोळी बांधवांना त्यांच्या बोटी जबरदस्तीनं गिरगाव चौपाटीवर हटवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे आणि याचाच विरोध मोठ्या प्रमाणावर गिरगावातले वर्षानुवर्ष राहणारे कोळी बांधव करत आहेत। आज आम्ही 1930 पासून लीजवर इकडे गिरगाव चौपाटीमध्ये आमची जागा आहे। आम्ही मासेमारी करतो। आज आम्हाला शासन फिशरी डिपार्टमेंट इथून काढायला बघतंय। आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी पण ही कारवाई थांबवली आहे। नितेश राणे साहेबांना भेटलो, त्यांनी पण ही कारवाई थांबवलेली आहे। पण इथे काय प्रॉब्लेम आहे ते माहीत नाही पडत आहे। आमच्या बोटी बिटी आता उचलून घेऊन चाललेल्या आहेत। आज आमच्याकडे संपूर्ण त्यांचं भाडं भरलेलं कलेक्टरचं याचा आमच्याकडे पुरावा आहे। कोर्टाचे सगळे आदेश 2001चा आदेश आहे की गिरगाव चौपाटी मधल्या मच्छीमारांना पहिला कपरेटमध्ये जागा द्या। कपरेटमध्ये जागा देऊन इकडे 15 दिवसाची नोटीस देऊन त्यांना सगळं करून द्या। तसं शासन कलेक्टर करायला तयार नाही। 3 वेळा कलेक्टरनी आमची सह्याद्रीमध्ये मीटिंग घेऊन सुद्धा आमचं काम मार्गी लागत नाहीये। पण हे मार्गी लागत नाहीये, तुमच्या बोटी काढतायत, काय कारण काय देतात तुम्हाला? कुठे बोटी कुठे कोण जायचं तुम्हाला? ते बोलतात की तुम्ही तुमच्या बोटी कपरेटमध्ये नेऊन ठेवा। आता आम्ही कपरेटमध्ये मागे गेलेलो होतो, त्यावेळेला 300 लोक आमच्या अंगावर आले, त्यांच्या अधिकाऱ्यांचे कॉलर पकडलेत की बोलतात तुम्ही या इथे कसे घेऊन आले, तुम्ही आम्हाला काय लेखी दिले की आम्ही या लोकांना इथे स्थायिक करतोय म्हणून। पण किती वर्षांपासून तुम्ही सगळे इकडे बोटी लावताय? किती वर्ष झाली आता? आम्ही 5वी पिढी आहे चौपाटी, 5वी पिढी 1930चं प्रॉपर्टी कार्ड आहे गिरगाव चौपाटी नाकवाचं। एवढं मोठं प्रॉपर्टी कार्ड असताना आम्ही पैसे भरलेले असताना आमची लाईट बिल आहे तिकडे सगळं काय, तरी आम्हाला काढून टाकतायत। स्वतः विधानसभा अध्यक्ष यांनी कलेक्टरला पत्र दिलं की 2001 मध्ये जी ऑर्डर झाली आहे याचा फॉलोअप घ्या, तरी हे घ्यायला तयार नाहीत कोणी। पण आता हे सगळे सर जे सांगतायत, आज तुमच्या बोटी काढतायत, तिकडच्या बोटी काढल्या, इकडच्या बोटी काढतायत, कुठलं कारण तुम्हाला दिलंय? काय कारण तरी काय? साहेब हे लोक काय म्हणतात, इकडे गिरगाव चौपाटी मासेमारी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही इकडे। आणि प्लस साहेब आम्ही कारण विचारतो, आम्हाला काही कारण सांगत नाही लोक, काही कारण सांगत नाही, कुठली पण कशी पण कारवाई करतात। आम्ही पुढे आलो का आमची बोटी नका उचलू, आम्ही जाणार कुठे, आम्हाला कुठली जागा पर्याय करून द्या। ते लोक काही करत नाही, फक्त बोलतात तुम्हाला कपरेटमध्ये जागा दिलाय। कपरेटमध्ये साहेब आम्ही गेलो पुढच्या टायमाला, आम्ही 20-25 जण तिकडे गेलो। फिशरीचे 4 अधिकारी होते मोठे, ते ड्रेसवर होते, युनिफॉर्मवर होते, तरी पण साहेब तिकडचे 300 लोक आले। आमच्याकडे फोटो आहे, ते 300 लोक तिकडचे आले मारायला। आणि प्लस जे फिशरीचे अधिकारी आहे तिकडचे चेअरमॅनला बोलतात काय तुम्ही फक्त या लोकांना 2 दिवस ऍडजस्ट करा, आम्हाला हाय पॉवर कमिटीला चौपाटीमध्ये फक्त क्लिअर करून दाखवायचं आहे का मी इकडनं सर्वांना पर्याय जागा देऊन हटवल्या गेल्या करून। हा तुमचा सगळ्यात मोठा नुकसान आहे का? कारण ते म्हणतात 5 पिढ्या इकडे खऱ्या अर्थात बोटी करतायत। काय मोठं नुकसान म्हणजे आम्हाला दुसरे कोळी ऍक्सेप्ट कुठच्याही बंदरात करणार नाहीत, कारण हे बंदर आमचं आहे। या बंदरामध्ये कुठे खाच केलेली आहे, दगड आहे, काय आहे, सगळं माहित आहे आम्हाला। आता आम्हाला हाय पॉवर कमिटीचा आदेश माझ्याकडे आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलंय की यांना जागा द्या चौपाटीमध्ये। तसं काय आता कोणी लक्षच द्यायला तयार नाही। चौपाटीमध्ये जागा द्या, मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आपण पुन्हा एकदा त्या कारवाईकडे जाऊया, जिकडे खऱ्या अर्थाने ही कारवाई आपल्याला होताना दिसते। ही संपूर्ण कारवाई आता पोलीस करता दिसते। मोठ्या प्रमाणावर ही गिरगाव चौपाटीला कारवाई सुरू झालेली आहे। अनेक ठिकाणी गिरगाव चौपाटी जिकडे बोट्स होत्या, जिकडे यांच्या नौका होत्या, ते आता काढण्याचा प्रयत्न करतायत। कुठलं कारण हाय किंवा कमिटीचं कारण देण्यात आलं, पण ही कमिटी आहे तरी कोणती हे अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह हे कोळी बांधव विचारताना दिसतात। आणि हे चित्र आपल्या इकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आज इथं कोळी बांधव सगळे एकत्र येऊन याचा विरोध करता दिसत आहेत। ही जागा आमची आहे, प्रत्येक ठिकाणाची, म्हणजे वर्सोवाचे कोळी वेगळे, गिरगावचे कोळी वेगळे, त्या भागाचे कोळी वेगळे, तर दुसरे आपल्याला कसे काय इन्कॉर्पोरेट करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे। आणि जर हे झालं तर 5 पिढ्या कोळींच्या खऱ्या अर्थानं कसं काय पुढे बिझनेस करणार किंवा कसं काय काम करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। बरोबर आहे श्रेयस, त्यामुळे अनेक वर्षांपासून अनेक पिढ्या तिकडे गिरगाव चौपाटीवर आपला व्यवसाय करतायत। मात्र हे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या बोटी जबरदस्तीनं काढल्या जात आहेत। नेमकं हे का सुरू आहे ह्याचं कारण समोर येणं गरजेचं आहे। धन्यवाद श्रेयस, तुम्ही या सगळ्या घडामोडीचा आढावा घेतला त्यासाठी।